आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. लखमापूर परिसरात वारंवार होणाऱ्या भारनियमन आणि लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज महावितरण प्रशासनासमोर आपल्या समस्या मांडल्या. ज्येष्ठ पत्रकार अशोक आबा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लखमापूर परिसरातील विविध शिवारातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने लखमापूर येथील वीज वितरण कार्यालयात भेट देत शाखा अभियंता U.A. पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत वारंवार होणारे भारनियमन, सिंगल फेज फीडरवरील वाढता ताण, मीटरच्या समस्या तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याच्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी शाखा अभियंता पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. धांद्री शिवारात 68 DP आणि एकाच फीडरवर मोठा भार येत असल्याने महेश चव्हाण आणि भाऊसाहेब चव्हाण यांनी डबल फीडरची मागणी केली. यावर प्रशासनाने डबल फीडर अथवा ब्राह्मणगाव फीडरची काही भाग जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. दरम्यान सिंगल फेज वीज ही घरगुती वापरासाठी असून मोटार, शेगडी किंवा इतर जड यंत्रसामुग्री चालविल्यामुळे फीडरवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे सांगत अशा प्रकारचा वापर टाळण्याचे आवाहनही करण्यात आले. पत्रकार अशोक आबा थोरात यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिसरातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या. बैठकीत मीटर समस्यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या बैठकीला महावितरणचे कर्मचारी, शेतकरी, प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अरुण शिरोळे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, बागलाण.